नमस्कार. आज BLW न्यूज नेटवर्कवर आपण अशाच एका पडद्यामागील जो चेहरा या सदरखाली आपण चॅनलवर वेगवेगळ्या मान्यवरांच्या लेखक, कवी, तत्ववेत्ते, आयडियल शिक्षक यांच्या मुलाखती घेत आहोत. आपण आज अशाच एका आदर्श शिक्षक तथा सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं उत्तुंग असं कार्य आहे ते श्री विठ्ठल बळीराम ताकबिडे यांच्या सोबत आपण आज हितगुज करणार आहोत. सर, शिवशरणात. सप्रेम जय शिवा. आम्ही एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे, तो म्हणजे पडद्यामागील चेहरे ज्यांनी समाज घडवला. आमच्या उपक्रमाचं ते नावच आहे. आणि मग आम्ही अशी काही नावं शोधतो आहोत आणि ती नावं शोधत असताना निश्चितच तुम्ही जे काही तुमचा सामाजिक कार्याचा मोठा आवाका आहे तो येत असताना फार पुढे कुठं फ्रंटला आम्हाला तुम्ही दिसत नाही, पण पडद्यामागची तुमची भूमिका निश्चितच खूप मोठी आहे. तत्पूर्वी आम्हाला थोडंसं तुमच्या बालपणामध्ये जायचं आहे, कारण माझ्या माहितीप्रमाणे गडगा एक अत्यंत छोटं त्या काळात असलेलं खेड आणि त्यातनं तुम्ही जे काही सर्व तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी, एक पहिली ते माध्यमिक पर्यंतचा तुमचा संघर्षाचा शैक्षणिक प्रवास कसा सांगाल? 3 एप्रिल 1965 माझा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये झाला आणि हळूहळू मी लहानाचा मोठा होऊ लागलो. आणि भविष्यातलं जीवन सांगत असताना खऱ्या अर्थानं मला ही गोष्ट नमूद करावी लागेल की भविष्यातल्या तरुणपणामध्ये म्हणा किंवा आजच्या जीवनामध्ये म्हणा, जे काही भविष्यामध्ये मी चटके सोसले त्याची सुरुवात माझ्या अगदी लहानपणापासून झाली. म्हणजे मी अगदी 1 वर्षाचा असेल, 1 वर्षाचा असताना मी असं रांगत होतो, खेळत होतो आणि खेळता खेळता आई भाकरी करत होती आणि त्याचं जे उन्वणीचं पीठ असते त्या पिठामध्येच जाऊन मी बसलो, म्हणजे त्या गरम पाण्यामध्ये, आणि मागचा पूर्ण भाग माझा भाजला गेला. म्हणजे भविष्यातली चटके ही माझ्या बालपणापासूनच मला सुरुवात झाली की काय, असं मला कधी कधी वाटायला लागतं. आणि बालपण अतिशय 3 बहिणीवर मी झाल्यामुळं घरी खूप माझा लाड होता. घरी वातावरण आनंदी होतं. त्या काळामध्ये आम्ही जरी जन्मानं वीरशैव लिंगायत असलो तरी आमच्या घरामध्ये हा वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. त्यामुळं माझं नाव विठ्ठल ठेवण्यात आलं. माझे वडील हे वारकरी संप्रदायाचं भजन करायचे आणि त्यामुळं माझं नाव विठ्ठल ठेवण्यात आलं. आणि हळूहळू मी प्राथमिक शाळेमध्ये पहिलं पाऊल टाकलं आणि शिक्षणाविषयीची लहानपणापासूनच आवड आणि गोडी होती. माझी मोठी बहीण अक्का निर्मलाताई धोते हिच्याबरोबरच मला त्याच वर्गामध्ये शाळेमध्ये टाकलं आणि मी हळूहळू प्रायमरी शिक्षण हे माझं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडग्याच्या शाळेमध्ये माझं इयत्ता 1ली ते 7वीचं शिक्षण झालेलं. आणि 7वीच्या नंतर पुढे शिक्षणासाठी आम्ही बहीण भाऊ एकत्र शिकत जरी असलो तर त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की मुलींना शिक्षणासाठी शिकवलं जायचं नाही. मुलींना 7वीपर्यंत शिक्षण हे भरपूर झालं, गावामध्ये 7वीपर्यंतची शाळा आहे, आता मुलींना शिक्षण नाही, म्हणून माझ्या बहिणीचं शिक्षण बंद झालं. मग माझ्या शिक्षणाचा प्रश्न होता की आता शिक्षणासाठी मुलाला कुठं पाठवावं. आणि 7वीच्या नंतर माझ्या गावामध्ये पुढची शाळा किंवा शिक्षणाची व्यवस्था ही नव्हती. मग माझ्या गावापासून 4 किलोमीटर अंतरावर जे मांजरम नावाचं गाव आहे त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचं हायस्कूल होतं आणि दुसरीकडे 7 किलोमीटर अंतरावर रातोळी तिकडे हायस्कूल होतं. म्हणजे 2 ठिकाणी शिक्षणाच्या सोयी होत्या जवळ म्हटल्या तर. आणि अशा परिस्थितीमध्ये मला मांजरमला शाळेत पाठवण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला. आणि थोडासा मुलगा घरचा मोठा मुलगा, लाडाचा मुलगा, त्याच्यामुळं दररोज तो घरी आला पाहिजे ह्या हेतून एक 4 किलोमीटरचं अंतर आहे. आणि सातत्यानं मला तो काळ आठवतो की साधारणतः म्हणजे 78, 79, 79, 80 आणि 81 असा 3 वर्षाचा कालावधी मी अगदी 4 किलोमीटर दररोज पायी जायचं आणि 4 किलोमीटर पायी यायचं. म्हणजे 8 किलोमीटरचा प्रवास करून मी माझं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेलं आहे. म्हणजे अतिशय कठीण परिस्थिती होती. सकाळी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जे काही भाजी भाकर झालेली असेल, तयार असेल, ती भाजी भाकर
आई असेल, कधी आत्या असेल, कधी काकू असेल, कधी आजी असेल, जे कोणी उपलब्ध असतील ते एका भाकरीच्या कपड्यामध्ये ती भाकर बांधून द्यायची आणि ती भाकर आणि पिशवी पुस्तकाची घेऊन शाळेला प्रवास निघायचा. असा अतिशय कठीण परिस्थितीमध्ये तो काळ जर आज आठवला तर खरंच खूप म्हणजे मन म्हणजे गंभीर होतं की म्हणजे तो काळ किती म्हणजे कठीण होता. पावसाळा असेल, थंडी असेल, उन्हाळा असेल, अशा तिन्ही ऋतूमध्ये अगदी पायी, आणि तेही आनंदानं. कधीही मला आठवत नाही की जाणीवपूर्वक आम्ही कधी शाळा बुडवली असं मला आठवत नाही. म्हणजे कुठलं तरी कारण सांगून शाळा बुडवायची असा कधीही हेतू आमचा नव्हता. त्याच्यामुळं सातत्यानं 2 वर्ष मी त्या ठिकाणी पायी येणं जाणं केलं आणि तिसऱ्या वर्षी 10वीचा थोडासा अभ्यास करावा लागतो. 10वी त्यावेळेस बोर्ड होतं, आजही बोर्ड आहे. मग त्यामुळं त्या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला. मग राहावं कुठं, तर त्यावेळेस वसतिगृह होतं, एक 30 मुलांचं त्या काळामध्ये जिल्हा परिषदेकडून चालवलं जायचं. आज ते बंद झालेलं आहे, पण त्या काळामध्ये ते चालवलं जायचं आणि मी तिथं प्रवेश घेतला. प्रवेश घेतल्यानंतर मला ते दिवस आजही आठवतात. एक लाकडी पेटी मग आम्ही माझ्यासाठी खरेदी केली वडिलांनी आणि त्या लाकडी पेटीमध्ये सर्व साहित्य भरून वडील डोक्यावरती लाकडी पेटी घेऊन माझ्यासोबत मला सोडण्यासाठी तिथं आले. आणि पहिल्यांदा जेव्हा सोमवारी मी तिथं राहायला गेलो तेव्हा खूप आम्हाला अवघडल्यासारखं झालं. मी रडायला लागलो. म्हणजे आता शनिवारपर्यंत मला गावाकडे जाता येणार नाही. सोमवार ते शनिवारची दुपारपर्यंतची शाळा केल्याच्या नंतर मग मी गावी जाणार. म्हणजे हा थोडासा प्रवास कठीण वाटायचा. त्या काळामध्ये हे खूप अवघड वाटायचं. संपर्काची कुठली साधनं नव्हती, त्याच्यामुळं हे खूप अवघड वाटायचं. पण शिकायचं आहे आपणाला या उद्देशानं मग आम्ही तिथं राहिलो. जे काही त्या परिस्थितीमध्ये त्या वसतिगृहामध्ये जे काही खायला मिळायचं ते खायचं आणि शिक्षण शिकायचं. असा हा प्रायमरी शिक्षण आणि माध्यमिक शिक्षणाचा हा अतिशय मोठा म्हणजे कठीण प्रसंगाचा काळ होता. पण अशा पद्धतीनं मी 1981ला 10वी पास झालो. हा प्रायमरी आणि माध्यमिक शिक्षणाचा माझा. सर, तुम्ही अत्यंत संघर्षातनं पुढे येत असताना आज विद्यार्थ्यांना सगळ्या सुविधा भेटतात आणि तुम्ही सांगितलात की 4 आणि 4 8 किलोमीटरचा दररोजचा प्रवास. आणि मी निश्चित सांगेन की आताचा गडगा आणि मांजरम रस्ता कुणी कल्पना करू नये, कारण त्या काळातला गडगा मांजरम रस्ता हा निश्चित चिखलाचा असणार आहे. आणि अगदी इंद्रजित भालेराव यांनी म्हटल्यासारखं काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, चल गावाकडे चल माझ्या दोस्ता, ही ओळ तुमच्या आयुष्याच्या माध्यमिक शिक्षणाला तंतोतंत लागू पडते. आजच्या या नवीन तंत्रज्ञानाच्या युगात सगळ्या सुखसुविधा असणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे? आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त पालक त्यांच्यासाठी सुविधा पुरवतात असं माझं मत आहे. त्यांची जेवढी अपेक्षा आहे त्यापेक्षा कितीतरी पटीनं पालक पुढे आहे. पालक मदतीसाठी, सहकार्यासाठी, त्यांच्या सुविधा देण्यासाठी. म्हणजे तो काळ आणि आजचा काळ हा प्रचंड तफावत आहे. मला एक सांगायला म्हणजे आवर्जून सांगितलं पाहिजे, इयत्ता 1ली पासून 10वी पर्यंत मला कधीही नवीन पुस्तकाची भेट झाली नाही. माझ्या हाताचा स्पर्श नव्या पुस्तकाला कधीही झाला नाही. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये स्वावलंबीपणानं कामं करायची, शेतामध्ये लिंबोळ्या वेचायच्या आणि त्या लिंबोळ्या वेचून दुकानवर त्या विकायच्या आणि त्यातून आलेल्या पैशातून जून महिन्यामध्ये अर्ध्या किमतीवरती, पाव किमतीवरती पुस्तकं घ्यायची आणि त्या पुस्तकावर शिकायचं. अशी परिस्थिती आमची होती. तर आज आमच्याच मुलांना, पाल्यांना आज अगदी बालवाडीत गेल्यापासून त्याच्या हातामध्ये अगदी सचित्र अशी नवी कोरी पुस्तकं त्याच्या हातामध्ये आहेत. सर्व सुविधा आहेत. मला एवढंच म्हणायचं आहे की त्या सुविधांचा येणाऱ्या तरुण पिढींनी, या विद्यार्थ्यांनी अत्यंत सदुपयोग करून आपलं जीवन कसं आपणाला समृद्ध करता येईल, आपलं कुटुंब कसं समृद्ध करता येईल, आपला समाज कसा समृद्ध करता येईल, आपलं राष्ट्र कसं समृद्ध करता येईल, याचा अत्यंत जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे आणि तशी पावलं विद्यार्थ्यांनी आजच्या टाकली पाहिजेत. प्रचंड परिश्रम केलं पाहिजे. सर्व सुविधा आज त्यांना उपलब्ध आहेत. ज्या ज्या गोष्टी त्यांना पाहिजेत. आमच्या काळामध्ये काहीच नसायचं.
एक पुस्तक आणि 2-4 मित्रामध्ये कोणाकडे तरी एखाद्याकडे गाईड असायचं. मग ते गाईड मिळवण्यासाठी किंवा त्यातून काही अभ्यास करण्यासाठी आम्हाला त्याची सलगी करावी लागायची, मैत्री करावी लागायची, त्याच्याकडे विनवण्या कराव्या लागायच्या आणि त्याच्यानंतर कुठेतरी आम्हाला ते मिळायचं. म्हणजे असा हा आमचा काळ. आणि आज प्रत्येक साधनं ही अगदी त्यांच्या पुढ्यामध्ये उभा आहेत. एवढा पालक आज म्हणजे मी म्हणतो की काय म्हणता येईल त्याला, जागृत झालेला आहे, सजग आहे, जागृत आहे. सर तुम्हाला आता आठवतं की तो आठवणं साहजिक आहे की एखादा दिवस असा उजाडला की ज्या दिवसामध्ये शाळेत असा काही प्रसंग घडलाय की ज्यातनं आजही तो दिवस तुमच्या आठवणीत आहे? असे अनेक प्रसंग असतातच आयुष्यामध्ये, पण असा एखादा प्रसंग की तो आजही तुमच्या मनपटलावरून नष्ट झाला नाही किंवा डिलीट झालेला नाही? आहेत अगदी जरूर काही प्रसंग माझे जीवनातले किंवा शैक्षणिक विद्यार्थी दशेतले आहेत की ते आजही मला आठवतात आणि ती हृदयावरती कोरून आहेत. आज प्रामुख्यानं आज लाखांची सभाही मी गाजवतो. तो एक दिवस मला आजही आठवतो. 2 ऑक्टोबर 1981 या दिवशी जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची जयंती होती आणि त्यानिमित्तानं माझ्या वर्ग शिक्षकांनी मला भाषण लिहून देऊन भाषणाची तयारी करून घेतली. संपूर्ण तयारी झाली आणि अनुक्रमानं माझं नाव पुकारण्यात आलं भाषणासाठी आणि मी भाषणासाठी समोर गेलो. समोर गेल्याच्या नंतर लिहून दिलेल्या पहिल्या ओळी 2 मला आठवल्या. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रांनो. त्याच्या पुढची ओळ मात्र मला आठवलीच नाही. अर्धा मिनिट झाला, 1 मिनिट झाला, 2 मिनिट झाले, मला पुढची ओळ आठवली नाही. शिक्षकांनी सांगितलं जाऊन बस जागेवर. म्हणजे 2 ऑक्टोबर 1981ला म्हणजे 2 वाक्याच्या पुढे न बोलता येणारा विठ्ठल ताकबिडे आज लाखांच्या सभेच्या समोर तासाचंही तो भाषण करू शकतो, प्रबोधन करू शकतो, विचार देऊ शकतो. हे मला आठवणीत राहणारी जी अत्यंत म्हणजे स्मरणात राहणारी ती घटना आहे. नक्कीच सर, मला ते अपेक्षितच होतं, कारण बोलणाऱ्या वक्त्यांचा सुरुवातीचा इतिहास हा बोलण्याचा नसतोच आणि त्यातनंच कदाचित तुम्ही त्या घटनेतनं खूप पुढे गोष्टी शिकलात, त्यातनं प्रेरणा घेतलात. खरं तर त्याचं गरिबी हे भांडवल नाहीच आहे, मुळात ती प्रेरणा आहे. तुम्ही दारिद्र्याला, गरिबाला आणि तुमच्या आयुष्यात आलेल्या संघर्षाला एक प्रेरणा म्हणून घेतला, म्हणून आज आमच्या पुढे निश्चितच एक चांगलं व्यक्तिमत्वाचा ठेवा म्हणून दिसतोय. सर, पहिला दिवस तुमचा जे काही अध्यापन क्षेत्रामधला आहे शिक्षक, तो थोडासा प्रवास आम्हाला सांगा. तो दिवस पाहण्यासाठी सुद्धा मला खूप कष्ट सोसावे लागले. तो दिवस अतिशय स्मरणात आणि माझ्यासाठी खूप म्हणजे स्मरणीय आहे आणि कुटुंबासाठी माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा तो दिवस आहे. पण तो आनंदाचा दिवस पाहण्यासाठी किंवा तो आनंदाचा दिवस उजाडण्यासाठी त्याच्या पाठीमागं जसं आज तुमचं सदर आहे तर पडद्यामागे किंवा त्याच्या पाठीमागं काय कष्ट सोसावे लागले किंवा ते दिवस त्या एक दिवसाचा क्षण मी तुम्हाला आवर्जून सांगणार आहे. जसा इयत्ता 10वीतला क्षण होता तसा माझा 1987चा प्रवास. 1982 ते 1987 हा अत्यंत कठीण, अत्यंत म्हणजे संघर्षाचा आणि अत्यंत मी असं म्हणेल की दारिद्र्याला अत्यंत जवळून पाहण्याचा प्रसंग माझ्या जीवनामध्ये 1982 ते 1987 हा काळ माझ्यासाठी अत्यंत विस्मरणीय आणि आजही मनाला चटके देणारा आहे. कारण 1982ला मी 1981ला माध्यमिक शिक्षण पूर्ण करून 10वी झाल्याच्या नंतर जेव्हा मला पुढचं मार्गदर्शन मिळालं नाही काय करावं, या कालावधीमध्ये घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये मला तो काळ आणि तो दिवस आजही आठवतो की मी ₹2.50 12 तास काम करायचो मजूर म्हणून. तुमच्या गावीच एक साखर कारखाना होता आणि त्या साखर कारखान्यामध्ये सकाळी 8 ते रात्री 8 असं 12 तास मी ₹2.50 काम करायचो. हा दिवस मी हृदयामध्ये आजही कोरून ठेवलेला आहे, तो मला विसरता येणार नाही. म्हणजे
12 तास सातत्यानं 2.5 रुपयासाठी मला काम करावं लागायचं. आणि तेही आपण करून 1987ला मी DEDला प्रवेश घेतला. आणि DEDला प्रवेश घेतल्याच्या नंतर त्याही काळामध्ये अत्यंत प्रचंड गरिबी होती. त्यातून त्या काळामध्ये आम्हाला 4,500 रुपये म्हणजे डोनेशन त्या काळामध्ये लागलं होतं, द्यावं लागलं होतं. 4,500 रुपयाचं डोनेशनसुद्धा आम्हाला देणं म्हणजे चांगल्या पद्धतीनं झालं नाही. ते दिवस मला आजही आठवतात. प्रथम वर्षाला प्रवेश घेतला, आम्ही 2,500 रुपये दिले. उरलेले 2,000 रुपये देण्यासाठी द्वितीय वर्षात प्रवेश घेतल्याच्या नंतर माझ्या वडिलांकडे पैसे नव्हते. आणि अनेक वेळा मला वर्गामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ज्यांनी फीस दिली नाही शैक्षणिक अशा विद्यार्थ्यांना उभं केलं जायचं. त्याच्यामध्ये माझा नंबर लागायचा, उभं राहावं लागायचं. एकदा, दोनदा, तीनदा असं अनेकदा मला वर्गातून बाहेर हाकलण्यात आलं. म्हणजे शिक्षणापासून मी त्या दिवशी वंचित राहिलो. तो दिवस आजही म्हणजे डोळ्यामध्ये अश्रू तरळतात. मला अनेकदा अपमानित होऊन वर्गाच्या बाहेर यावं लागलं 2,000 रुपये फीस कॉलेजची न दिल्यामुळं. वडिलांना मी अनेकदा घरी येऊन सांगायचो. वडील खूप खटपट करायचे, मी प्रयत्नात आहे, काळजी करू नकोस, मी उद्या 2 दिवसामध्ये तुझ्या पैशाची सोय करेन असं म्हणायचे. अनेकांकडे त्यांनी पैशांची मागणी केली, विनवणी केली, पण पैसे त्यांना काही वेळेच्या आत मिळाले नाहीत. आणि जेव्हा माझं कॉलेज बंद झालं, अक्षरशः 8-10 दिवसानंतर बंद झाल्याच्या नंतर मग त्यांनी निर्णय घेतला. आणि जी काही बैलजोडी होती शेतात काम करण्यासाठी, ज्याच्यावर कुटुंबाची उपजीविका असते, ज्या शेतामध्ये राबणारा जो आपला बैल आहे, त्या 2 बैलापैकी एक बैल माझ्या वडिलांनी बाजारामध्ये नेऊन तो विकला आणि मला माझी 2,000 रुपये ती शैक्षणिक फीस भरली. तो एक क्षण आणि तो एक दिवस मला कायम स्मरणात राहणारा, अत्यंत म्हणजे कठीण आणि वाईट परिस्थितीचा सामना करणारा तो दिवस होता. त्याच्यानंतर 1988ला म्हणजे अशा पद्धतीनं माझा शैक्षणिक काळ हा अत्यंत संघर्षमय गेलेला आहे. संघर्षातून मला शिक्षण घ्यावं लागलं आणि ते मी घेतलेलं आहे. तर खरं तर विठ्ठल ताकबिडे सर म्हणजे संघर्षाचं दुसरं नाव, हा एक निश्चितच आजचा भाग. मला आता तुम्हाला मुद्दाम विचारायचं आहे की 2.5 रुपयासाठी 12 तास काम करणारे विठ्ठल सर, नंतर अगदी लाखाच्या वर पगार मिळवणारे विठ्ठल सर, आणि अगदी आत्ताच्या या शिक्षकांना तुम्हाला या सगळ्या व्यवस्थेतनं काय संदेश द्यायचा आहे? ते नितांत गरजेचं आहे, कारण तुम्ही दोन्ही म्हणजे भोगलेला आहे. म्हणजे अगदी जास्तीच्या पगारातनं पण तुम्ही गेलात आणि कमीत कमी पगारातनं सुद्धा वर आलात. पण आज जे काही गेल्या अगदी मोठ्या पॅकेजवर जाणारी जी काही शिक्षक मंडळी आहे, त्यांना नेमकं काय सांगायचं तुम्हाला? प्रश्न अतिशय म्हणजे समाजाच्या म्हणजे चालीरीतीवर किंवा समाजाच्या सामाजिक एकंदर व्यवस्थेवर आपण प्रश्न विचारला. अतिशय खरी गोष्ट आहे. 28 जानेवारी 1988ला माझा सेवेतला पहिला दिवस, आणि त्या पहिल्या दिवशी प्रचंड आनंद झाला. मी शिक्षक म्हणून ज्या शाळेवर रुजू झालो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणा, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड, या शाळेवरती मी रुजू झालो. आणि 1 महिना नोकरी केल्याच्या नंतर आता पगार आपणाला मिळतो, हा प्रचंड मनामध्ये आनंद होता. आणि मला तो दिवस आजही आठवतो. आणि त्या दिवशी मला पगार मिळाला तो 1,075 रुपये. म्हणजे 1988ला माझा पगार 1,075 रुपये होता. आणि आज मी 30 एप्रिल 2023ला मी सेवानिवृत्त होत असताना तोच माझा पगार आहे 1,15,000. म्हणजे 115 पटीनं पगार माझा वाढला. किती पटीनं? 115 पटीनं. 1,000 ते 1,15,000. म्हणजे ही प्रचंड वाढ आहे. पण मी आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो किंवा या माध्यमातून माझ्या सर्व म्हणजे समाज बांधवांना, सर्व श्रोत्यांना, ऐकणाऱ्या सर्व विचारवंतांना सांगू इच्छितो की 1,000 रुपये पगार असताना जेवढं प्रचंड आम्ही आनंदी आणि समाधानी होतो, तेवढं आज आम्ही 1,15,000 रुपये मिळतात तरी समाधानी आहोत असं मला सांगायचं धाडस होत नाही. म्हणजे
पैसा भरपूर प्रमाणामध्ये आला, पण त्याचा जो खर्च होण्याचा विनियोग आहे तेवढाच प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. त्याच्यामुळं आजच्या पिढीला मला असं सांगायचं आहे, आणि माझं स्वतःचं उदाहरण मी देईन. मी 1,000 रुपये पगार असतानाही माझे पाय जमिनीवरच होते, आणि 1,15,000 रुपये पगार असतानाही माझे पाय जमिनीवरच आहेत. मी कधीही म्हणजे हुरळून गेलो नाही, की मी श्रीमंती आली म्हणून कधीही माझ्या वर्तनामध्ये कुठलाही बदल होऊ दिला नाही. माझे त्यावेळेसचेही नाते आजही मी कायम जपतो आहे. आजही सर्वच नाती, म्हणजे मित्रपरिवार असेल का माझे नातेवाईक असतील, यांच्याशी ती बांधिलकी माझी आजही मी पाळतो आहे. त्याच्यामुळे माझ्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. आणि आता तो उर्वरित सेवानिवृत्तीचं आयुष्य आहे, आता काही बदल होण्याचा प्रश्नच येत नाही. आणि हे एक आवर्जून मी नमूद केलं पाहिजे. मला असं कधीही वाटलं नाही, कारण मला माझ्या सेवेच्या अगोदरचे दिवस आठवतात, की मी काय होतो, मी कोण होतो. म्हणजे त्यावेळेसचा जर विचार आपण कायम हृदयामध्ये ठेवला तर कधीही असं वेगळं वाटण्याची किंवा वेगळं होण्याची गरज नाही. त्याच्यामुळं माझ्यामध्ये कुठलाही बदल झाला नाही. त्यामुळं आजची जी नवी पिढी आहे त्यांना माझं एवढंच सांगणं आहे, म्हणजे पैसा, श्रीमंती या गोष्टी क्षणिक आहेत, येतात जातात, पण आपलं जे काही दैनंदिन सामाजिक जीवन असेल, आपलं जगणं असेल आणि वागणं असेल, यामध्ये निश्चितच म्हणजे आपला भाव हा स्वच्छ आणि निर्मळ असला पाहिजे. आणि तो इतरांना मदत करण्याची भावना ही मनामध्ये सातत्यानं आपल्या जागृत असली पाहिजे. या पिढीला मला एवढंच सांगायचं आहे, म्हणजे लाखो कमाओ जेल जाओ, एक याद दो दिन ही. म्हणजे कितीही तुम्ही जरी कमावलात तर ते काही आपण सोबत नेणार नाही. त्याच्यामुळं त्याचा विनियोग आपल्या सहकार्याशी, आपल्या कुटुंबाशी, आपल्या मित्रांशी, आडल्या नडल्यांशी त्याचा विनियोग किंवा त्याचा उपयोग झाला पाहिजे. या माध्यमातून मी विनंती करणार आहे की तुम्हाला देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न निश्चितपणे आपण केला पाहिजे, आणि तो कराल ही माझी अपेक्षा या माध्यमातून आहे. तर 35 वर्षाच्या पूर्ण कार्यकाळामध्ये, 35च्या वर तुमची सर्व्हिस नक्की झालेली आहे. त्या पूर्ण कार्यकाळामध्ये विविध जिल्हा परिषद शाळेमध्ये तुम्ही सेवा बजावलेली आहे, आणि अगदी शिक्षक ते मुख्याध्यापक हा तुमचा प्रवास राहिलेला आहे. या प्रवासामध्ये काही शाळेतले नवीन उपक्रम म्हणजे निश्चितच अगदी सरकारने सुद्धा त्याची दखल घेतलेली आहे, आणि तुम्हाला शिक्षक जीवन गौरव पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव बांधत असताना 1-2 आठवणी आम्हाला नक्कीच आवडतील. तुम्ही ज्या वेगवेगळ्या शाळेमध्ये काही उपक्रम राबवलेले आहेत, त्या कल्पना कशा सुचल्या तुम्हाला, आणि त्याचा ग्रामस्थांनी कसा भरघोस तुम्हाला पाठिंबा दिला? आपण ज्या माझ्या शैक्षणिक काळामध्ये जे काही उपक्रम राबवले त्यापैकी काही उपक्रम तुम्ही म्हणाल्याप्रमाणे म्हणजे उल्लेख या ठिकाणी झाला पाहिजे. मी 1988ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणा या शाळेमध्ये रुजू झाल्याच्या नंतर अगदी सेवेची सुरुवात होती, तरुण वय होतं, खूप काही प्रचंड आपण केलं पाहिजे. म्हणजे प्रचंड संघर्षातून जेव्हा एखादी गोष्ट मिळते त्याचा काही आनंद वेगळा असतो, त्याचा आनंद काही और असतो, आणि एक काहीतरी वेगळं करण्याची उर्मी मनामध्ये असते. आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करत असताना आमच्या त्यावेळेस शासनांच्या योजना किंवा शासनांच्या सूचना किंवा शासनांच्या म्हणजे परिपत्रकं असायची, अशा माध्यमातून तुम्ही काम करा. पण प्रत्यक्ष शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं असं काही त्यावर फार असं म्हणजे सहकार्य असायचं नाही, किंवा त्याला काही प्रेरणा असायची नाही. पण तो एक मुद्दा त्या शाळेमध्ये काम करत असताना, तर त्या शाळेला अशी कंपाऊंड वॉल वगैरे भिंत नव्हती. त्यामुळं दिवसभर शाळा करून गेल्याच्या नंतर कधी जनावरही त्या वरांड्यामध्ये येऊन बसायचे, म्हणजे इतर पशु प्राणी त्या ठिकाणी येऊन घाण करायचे. मग दुसऱ्या दिवशी ते साफ करायला लावायचं. शाळेला सेवकाचं पद नव्हतं, किंवा आजही जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये, अनेक म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल, दाव्यानं सांगेन की 98% शाळेमध्ये आजही सेवक नाहीत जिल्हा परिषदेचे. म्हणजे दुर्दैवानं त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना, त्या शाळेच्या शिक्षकांना म्हणजे शाळा झाडण्यापासून, घंटी वाजवण्यापासून, शाळा भरविण्यापासून, म्हणजे दारं खिडक्या कुलपं काढण्यापासून आणि सायंकाळी बंद करण्यापासून ही सर्व कामं करावी लागतात. आणि अशा परिस्थितीमध्ये शासन अपेक्षा करते आहे की एखाद्या सुसज्ज इमारतीतल्या शाळेच्या बरोबर तुमची गुणवत्ता असली पाहिजे. म्हणजे भौतिक सुविधांचा प्रचंड अभाव आज जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आहे. त्यावेळेसची परिस्थिती तशीच म्हणजे होती. त्यामुळे मग सोमठाण्याला माझ्या लक्षात आलं की बाबा आपल्याला इथं काही थोडंसं करावं लागेल. आणि शाळा आम्ही सुंदर सजवल्याच्या नंतर मग ती बाहेरची मुलं म्हणा किंवा अनपढ माणसं म्हणा येऊन ती खराब करतील,
मग त्यासाठी एक सुंदर वायर फिनिशिंग त्याला असली पाहिजे आणि एक गेट असलं पाहिजे. या माध्यमातून आम्ही लोकसहभाग ही जी चळवळ होती, तर त्या लोकसहभागाच्या चळवळीतून आमच्या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, गावातले सरपंच, चेअरमन या सर्वांना एकत्रित आम्ही बैठक घेतली आणि बैठक घेऊन त्यांना सांगितलं की असं असं आपणाला शाळेसाठी हा उपक्रम आमच्या म्हणजे समोर आहे, आमच्या डोक्यात ही कल्पना आहे, तुम्ही गावकरी म्हणून आपण त्यांना या उपक्रमाला तुम्ही सहकार्य करा, मदत करा, असं म्हणून आम्ही बैठक घेतल्याच्या नंतर गावामध्ये आम्हाला प्रचंड सहकार्य मिळालं आणि त्या काळामध्ये आम्ही लोकसहभागातून तेवढ्या शाळेला कंपाऊंड वॉल, वायर फिनिशिंग आणि सुंदर असं गेट, त्याला दरवाजा आणि वर शाळेचं नाव, कमान, अशा पद्धतीनं त्यावेळेस ती शाळा आम्ही ती लोकसहभागातून केली. आणि हा एक म्हणजे क्षण आठवणीत राहण्यासारखा आहे. म्हणजे आजपासून ती 36 वर्षापूर्वीची घटना आहे. म्हणजे हा एक उपक्रम मी माझ्या शैक्षणिक याच्यामध्ये राबवलेला मला तो आठवतो आहे. आणि दुसरी घटना मला सांगावी लागेल. मी मुख्याध्यापक म्हणून पदभार सांभाळल्याच्या नंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळणी या शाळेमध्ये मी 5 सप्टेंबर 2017ला मुख्याध्यापक म्हणून पदभार स्वीकारला आणि 3 जानेवारी 2018ला म्हणजे अवघ्या 3 महिन्यामध्ये, 3 ते 4 महिन्यामध्ये मी त्या ठिकाणी माझी शाळा आजच्या बदललेल्या काळानुसार डिजिटल शाळा म्हणून त्या ठिकाणी उद्घाटन केलं. आणि त्या डिजिटल शाळेसाठी मी तळणी या गावात सुद्धा, आत्ताची घटना सांगतो 2018ची, तर 2018ला मी 2 लाख रुपयाचा निधी माझ्या तळणी गावामध्ये मी स्वतः पालकांकडून जमा केला आणि 2 लाख रुपयाचा निधी त्या शाळेला खर्च करून सुंदर अशी डिजिटल शाळा म्हणजे निर्माण केली. त्याचं उद्घाटन आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तत्कालीन आमदार DP सावंत साहेब आणि जिल्ह्याचे शिक्षण सभापती आदरणीय माधवराव मिसाळे सर यांच्या हस्ते भव्य असं उद्घाटन सोहळाही त्या ठिकाणी संपन्न झाला. आणि ती शाळा आजही म्हणजे एक काय म्हणू आपण तिला, की एक सुंदर अशी शाळा म्हणून त्या शाळेकडे पाहिलं जातं. नव्यानं परवा आलेल्या जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवाल मॅडम यांनी सुद्धा त्या शाळेला भेट देऊन त्या शाळेचं कौतुक केलेलं आहे, समाधान व्यक्त केलेलं आहे. म्हणजे त्या काळामध्ये जे काही आपण त्या ठिकाणची म्हणजे निर्मिती केलेली आहे, ती निर्मिती आजही त्या ठिकाणी गेल्याबरोबर कोणाच्याही ठळक नजरेमध्ये भरण्यासारखी आहे. म्हणजे ह्या घटना, असे उपक्रम सांगता येतील मला. नक्कीच हा सरांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू हा मोठा आहे. 35 वर्षाची सेवा, ज्यांनी विद्यार्थ्यामध्ये एक विद्यार्थीप्रिय शिक्षक, एक शिस्तप्रिय प्रशासक अशी त्यांची पूर्ण आयुष्याची वाटचाल राहिलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा पैलू आपल्याला नक्कीच थोडक्यामध्ये आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे आणि ती निश्चित त्यांच्या व्यक्तिमत्वाचं दुसरं आयुष्य आहे. सर, आपण सामाजिक क्षेत्राकडे येण्यामागच्या भूमिकेला नेमकं ठोस कारण काय? 28 जानेवारी 1988ला मी सेवेमध्ये दाखल झाल्याच्या नंतर 88 ते 96 हा काळ मी काही फारसा म्हणजे शैक्षणिक चळवळ असेल किंवा सामाजिक चळवळ असेल याकडे म्हणजे आकर्षित झालेला नव्हतो. पण एक मनामध्ये त्या काळापासूनच म्हणजे ज्या जन्मभूमीमध्ये माझा जन्म झाला त्या जन्मभूमीमध्येच पुरोगामी विचारांची बीजं ही कुठंतरी रुजलेली होती. त्या ठिकाणी म्हणजे तशी बीजं होती आमच्या गडगा गावामध्ये. आदरणीय मी उल्लेख केला पाहिजे, माझ्या गावचे ज्येष्ठ नागरिक कैलासवासी बाह पाटील हे एक पुरोगामी विचाराची माणसं होती आणि ते पुरोगामी विचाराच्या काय म्हणू आपण छायेखाली आल्यामुळं त्या विचारांची पूर्वीपासूनच थोडीशी म्हणजे आवड मनामध्ये होती. सामाजिक जे वातावरणामध्ये काम करत असताना, समाजाचं प्रत्येकाचं काम पाहत असताना, प्रत्येक समाज आपापल्या समाजासाठी काहीतरी करतो आहे, काहीतरी म्हणजे तळमळ करतो आहे, काहीतरी समाजाला दिशा देतो आहे, समाजाला पुढे नेण्यासाठी काम करतात. मग आपण सुद्धा आपल्या समाजासाठी काहीतरी, समाजातले आपण घटक आहोत, आपणही काही समाजाचं देणं लागतो, अशी भावना मनामध्ये हळूहळू म्हणजे ती जन्म घेऊ लागली आणि जन्मल्यानंतर ती हळूहळू आकार घेऊ लागली. त्याला मूर्त स्वरूप हे 28 जानेवारी 1996ला शिवा नावाची संघटना या महाराष्ट्रामध्ये आदरणीय प्राध्यापक
मनोहरराव धोंडे यांनी स्थापन केली आणि त्या संघटनेच्या शाखा स्थापनांचा वारं हळूहळू ग्रामीण भागामध्ये पसरायला लागलं आणि ते विचार ऐकल्याच्या नंतर त्या विचारामध्ये हळूहळू आम्ही त्या विचाराकडे आकृष्ट झालो आणि पुढे सामाजिक कामाला सुरुवात झाली. सामाजिक क्षेत्रामधलं मला वाटतं युवा संघटनेमध्ये विशेष करून कार्यकर्ता ते जिल्हाध्यक्ष ते अगदी सरचिटणीस, राष्ट्रीय सरचिटणीस पदापर्यंतची आपली सगळी मजल आहे. हा दैत्यमान जो काही तुमचा प्रवास आहे तो खरंच निश्चित साधा सुद्धा नाहीये किंवा 1-2 दिवसात 4-2 महिन्यात घडलेल्या ह्या घटना नाहीये. त्यामागे फार मोठे कष्ट आहेत, तपश्चर्या आहे, प्रयत्न आहेत, त्यासोबत संघर्ष आहे. यातल्या प्रत्येक स्तरावर, प्रत्येक पायरीवर आपण शिकत जात असताना तर तुमच्यातला कार्यकर्ता अजूनही मेलेला नाहीये. नेता म्हणत असतानाच कार्यकर्ता मात्र जिवंत ठेवला. या सगळ्या गोष्टी मागं नेमकं कोणतं गमक दडलेलं आहे? प्रश्न अगदी रास्त आहे. या गोष्टीमागं एकच गमक आहे की आमच्या संघटनेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत आदरणीय प्राध्यापक मनोहरराव धोंडे यांची शिकवण आमच्या मनावरती, आमच्या हृदयावरती त्यांच्या शिकवणुकीचा खूप मोठा परिणाम हा झालेला आहे. त्यामुळं आज जरी ते संघटनेचे संस्थापक असतील, राष्ट्रीय अध्यक्ष असतील, एक नेते असतील, खूप मोठं त्यांचं नेतृत्व जरी असलं तरी आम्ही आजही पाहतो की त्यांच्यातला कार्यकर्ता आजही जिवंत आहे. आजही रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत ते स्वतः काम करतात, स्वतः कार्यरत राहतात. आजही एखादा जर कार्यक्रम कुठला घ्यायचा म्हटला तर जरूर मोठ्या व्यासपीठावरती भाषणामध्ये ते सर्व कार्यकर्त्यांना जरी श्रेय देत असले त्या कार्यक्रमाचं, तरीही त्या पडद्यामागचं काम मात्र ते 85% हे स्वतःच करतात आणि 15% हे कार्यकर्ते करत असतात. त्यामुळं सातत्यानं आमच्यावरती त्या विचाराचा प्रभाव, त्यांच्या नेतृत्वाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा प्रभावही आमच्यावरती राहिलेला आहे. म्हणून जर आमच्या नेत्यांच्या मनातला किंवा नेत्यामधला जर कार्यकर्ता जिवंत असेल तर मग आम्ही तर जाणीवपूर्वक कार्यकर्तेच आहोत. मग कार्यकर्त्यातला कार्यकर्ता तर जागृतच राहिला पाहिजे, तरच आपण काहीतरी करू शकू, दुसऱ्याला देऊ शकू आणि सांगू शकू. त्यामुळं जोपर्यंत कार्यकर्ता जिवंत आहे तोपर्यंत संघटन जिवंत आहे, असं माझं ठाम मत आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा. येणाऱ्या काळात जे काही अगदी 10-20 माणसं सोबत झाले की संघटना काढण्याचा प्रकार सुरू आहे, फार अगदी राष्ट्रीय ह्याच्यापर्यंत हे जातं. परंतु कार्यकर्ता जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत संघटन आणि संघटना जिवंत असते. या मताशी निश्चित येणाऱ्या काळामध्ये नेत्यांनी जरूर आदर्श घेतला पाहिजे. सर, मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्या प्रवचनाचा सहसा विषय हा युवकांनी निर्व्यसनी राहिलं पाहिजे, युवकांनी आहारामध्ये समतोलपणा आणला पाहिजे. म्हणजे युवक हा तुमचा सहसा केंद्रबिंदू असतो. सहसा अनेक प्रवचनं मी ऐकत असतो, तुमचे प्रवचनं भरपूर ऐकलेले आहेत, परंतु बऱ्याच महाराजांचा किंवा ह्याचा समतोल हा युवकाकडे नसतो, पण तुमचा मात्र केंद्रबिंदूच युवक आहे. तर हे ठरवून घेतलेली तुमची भूमिका आहे आणि येणाऱ्या काळामध्ये युवकांनी निर्व्यसनी राहिलं पाहिजे यासाठीचा काही विशेष उपक्रम येणाऱ्या काळात तुमच्याकडे असा ठरलेला काही उपक्रम आहे? प्रश्न अगदी म्हणजे गंभीर आहे. प्रश्न अगदी राष्ट्रासाठी, समाजासाठी अत्यंत हिताचा प्रश्न आहे आणि ज्वलंत प्रश्न आहे. आज एकंदरीत परिस्थिती जर आपण देशाची, राष्ट्राची, समाजाची जर पाहिली किंवा ग्रामीण भागामध्ये जर आपण फेरफटका मारला तर अत्यंत विदारक चित्र आहे, अत्यंत विदारक चित्र आहे. मी माझ्या स्वतःच्या जन्मभूमीमध्ये जेव्हा नांदेडवरून जातो त्यावेळेस आजचं चित्र पाहिल्याच्या नंतर मनाला खूप वेदना होतात. आज 16 वर्षाचा, 14 वर्षाचा युवक कुठंतरी दिवसा ढवळ्या तो लेझिम खेळतो आहे, म्हणजे त्याला नीट चालता येत नाही रस्त्यानं. ही अवस्था माझ्या जर 14व्या 16व्या वर्षाच्या तरुणाची असेल तर माझा देश कसा घडणार आहे, देश कसा बलवान होईल? जर तुम्हाला राष्ट्र बलवान करायचं असेल, देश बलवान करायचा असेल, समाज बलवान करायचा असेल तर तुम्हाला तरुण बलवान झाला पाहिजे. आमचा तरुण जोपर्यंत सशक्त होणार नाही, बलवान होणार नाही, तोपर्यंत राष्ट्र बलवान होऊ शकत नाही. त्यामुळं माझ्या प्रबोधनाचा, प्रवचनाचा प्रामुख्यानं मी 2 गोष्टीवर नेहमी बोलत असतो.
आणि भविष्यातही बोलणार आहे, याच्यापेक्षा अधिक तीव्रतेनं बोलणार आहे. आता आजपर्यंतच्या बोलण्यापेक्षा अधिक तीव्रतेनं मला बोलावं लागणार आहे. जी समाजामध्ये प्रचंड आमच्या जी कर्मकांड आणि अंधश्रद्धा पसरलेली आहे, ही समाजाला अधोगतीकडे घेऊन जाणारी म्हणजे परंपरा आहे. या परंपरेवर ज्यांच्या समोर बसून आपण बोलत आहोत, त्यांनी 12व्या शतकामध्ये प्रचंड हल्ले चढवले. म्हणजे या जातीच्या उतरंडीला म्हणजे बुडातून तोडण्याचं, फोडण्याचं आणि त्याला नेस्तनाबूत करण्याचं काम म्हणजे आमच्या जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात ज्याचा प्रारंभ केला. आणि 21व्या शतकामध्ये सुद्धा एवढा शिकलेला माणूस आजही त्याच वाटेनं चालतो आहे, याचं विशेष दुःख माझ्या मनाला आहे. ठीक आहे, माझी आई, माझी आजी शिकलेली नव्हती, त्यावेळेस कशी वागली, कशी बोलली, कशी चालली, हा भाग निराळा. पण आज तुम्ही शिक्षित आहात, तुम्ही शिकलेले आहात, तुम्हाला सर्व साधनं उपलब्ध आहेत, त्याचं वाचन करा. आणि ज्या परंपरा या कालबाह्य झालेल्या आहेत, जी कर्मकांड आहेत, ज्या अंधश्रद्धा आहेत, त्याला लाथाडून तुम्ही म्हणजे मी असं म्हणणार नाही, प्रत्येकाने धार्मिकदृष्ट्या धर्मनिष्ठ असलं पाहिजे. धर्मनिष्ठ याचा अर्थ अंधश्रद्धा पाळा अजिबात नाही. कुठल्याच धर्मानी आणि कुठल्याच संतांनी, कुठल्याच संप्रदायांनी अंधश्रद्धा पाळायला सांगितलेलं नाही. मग तो वीरशैव संप्रदाय, वीरशैव लिंगायत संप्रदाय असो, का वारकरी संप्रदाय असो, का अजून कुठला संप्रदाय असो, प्रत्येक संप्रदायांनी तुम्हाला कर्मकांडाला छेद देऊन कर्मकांडाला विरोधच केलेला आहे. त्यामुळं प्रामुख्यानं ही समाजातली जी काही म्हणजे फार मोठी म्हणजे कर्मकांडाला कवटाळलेली जी भूमिका आहे, त्याला आपल्याला कुठेतरी छेद द्यावा लागेल, त्याला कुठेतरी दूर करावा लागेल, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, कारण आमचं भविष्यच तरुण आहे. मला सांगा, आज आमची खूप आमची जी काही शिवाचार्य मंडळी असेल, की कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, जातात त्या ठिकाणी ज्यांचं वय 60 वर्ष आहे, 70 वर्ष आहे, 75 वर्ष आहे, अशी माणसं समोर 5-50 बसलेली असतात. तिथं 2-2 तास, 3-3 तास पोट तिडकीनं बोलतात. म्हणजे ज्यांच्यात ऐकून काही उपयोग नाही, म्हणजे ज्यांना ऐकलेलं स्मरत नाही, अशांपुढे तरी बोलायचं, नसेल तर 7-8 वर्षांच्या मुलांपुढे तरी बोलायचं, की ज्यांना कळत नाही, उपयोग नाही. त्यामुळे मी प्रामुख्याने जिथं जाईन तिथं सांगत असतो की मला तरुणांना बोलायचं, ज्यांना कळते त्यांना बोलायचं, ज्यांना कळतच नाही त्यांना बोलून काही उपयोग नाही. त्यामुळं या राष्ट्राचं, या समाजाचं खऱ्या अर्थानं भविष्य जर काय असेल तर तो तरुण आहे. त्यामुळे तो तरुण जागृत झाला पाहिजे. तो तरुण हा व्यसनमुक्त, चारित्र्य संपन्न जीवन जगण्याचा संकल्प त्यानं करून या राष्ट्राची उभारी आणि राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी तो म्हणजे सक्षम झाला पाहिजे. नक्कीच सर, आताच महात्मा बसवण्णाचं नाव निघालं, कारण जाती आज त्यांच्या वचनाची, त्यांच्या विचाराची गरज आहे, आपल्या बोलण्यातनं स्पष्टपणे जाणवलं. महात्मा बसवण्णाचं एक वचन आठवलं मला आताच, की भोहिनीचा सुत नाव त्याचे व्यास, मार्कंडे खास मांगिनीचा, मंडुकाची कन्या थोर मंदोदरी, जातीची थोरवी काय कीज, बेरडाचे पोटी अगस्तीचा जन्म, चांबार उत्तम तो दुर्वास, कोंडी नेतो नावी कसप्पे लोहार, तिन्ही लोकी बरवी प्रसिद्धी, जातीचे श्रेष्ठत्व हाची वेळाचार, पुढल संगम देवा. त्या वचनातनं बसवेश्वर असं म्हणतात की जात ही मानव निर्मित आहे, ईश्वर निर्मित नाही. मला वाटतं हाच सिद्धांत तुम्ही आता मांडला आणि आज या देशाला या सिद्धांताची गरज आहे. बिलकुल, अगदी शाश्वत आहे. 12व्या शतकात जो विचार महात्मा बसवेश्वरांनी जगाला पहिल्यांदा दिला, तोच विचार आज देशालाच नव्हे जगाला सुद्धा ते मान्य करावं लागेल. आणि जग मान्य करायला तयार झालेलं आहे. कारण या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी म्हणजे जगाला स्पष्टपणे सांगून टाकलं, जेव्हा जागतिक पातळीवरची म्हणजे बैठक झाली, त्या बैठकीमध्ये अनेकांनी विचार मांडला होता की संसदीय लोकशाहीचे जनक हे मॅग्ना कार्टा आहेत. पण त्या मॅग्ना कार्टा नसून त्याच्याही अगोदर जन्माला आलेले 12व्या शतकातले म्हणजे भगवान महात्मा बसवेश्वर हे संसदीय लोकशाहीचे जनक आहेत. हे भारतानं आता ठणकावून सांगितलेलं आहे जगाला, आणि ते जगाने मान्य केलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही आम्ही तर सांगणारच आहोत, पण आता हा सिद्धांत जगानं सुद्धा मान्य केलेला आहे. त्यामुळे यात केळ मात्र शंका करण्याचं कारण नाही. कारण हा समतेचा, मानवतेचा विचार खऱ्या अर्थानं 900 ते 1000 वर्षापूर्वी या मातीमध्ये रुजवण्याचं काम खऱ्या अर्थानं वंदनीय जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी या मातीमध्ये प्रात्यक्षिकरित्या केलेलं आहे. केवळ नुसता विचार देऊन ते थांबले नाहीत, त्या विचाराला खऱ्या अर्थानं आचाराची जोड 12व्या शतकामध्ये त्यांनी दिली. त्यामुळं असा महामानव होणे नाही असं माझं मत आहे. त्याच्यामुळं
आज त्यांचे विचार घेऊनच पुढच्या अनेक पिढ्या, मग राष्ट्रपिता महात्मा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, किंवा कर्मवीर भाऊराव पाटील असतील, राष्ट्रसंत गाडगे महाराज असतील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, किंवा इतर जे कोणी महामानव असतील, या सर्वांच्या तारखा जर आपण तपासून पाहिल्या, किंवा त्यांच्या जर विचाराची मुळं कुठं असतील, तर त्यांच्या विचाराची मुळं ही नक्कीच 12व्या शतकातल्या मंडपामध्ये आहेत, हे आपल्याला नाकारता येणार नाही. अतिशय स्पष्टपणे आपण आपली भूमिका मांडलेली आहे आणि त्या भूमिकेला जवळपास आता भारतानं सुद्धा स्वीकारले. सर, नक्कीच त्या भूमिकेच्याच वाटेवर भारत आता सध्या जाणं क्रमपात आहे. अगदी समारोपाकडे येत असताना आपण संत मन्मथ स्वामी यांच्याविषयी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रवचन देतात आणि मला माझ्या जिथपर्यंतच्या चिंतनानुसार महात्मा बसवेश्वराची विचारधारा मन्मथ स्वामींनी त्यांच्या विचारामध्ये 16व्या शतकामध्ये मांडली आणि तिथून पुढे मला फक्त पुढे यायचं 21व्या शतकामध्ये, ते म्हणजे राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे भरभरून आशीर्वाद तुमच्या डोई राहिलेले आहेत. एखादा आप्पाचा प्रसंग आपण नमूद करावा असं मला वाटतं. तसे असंख्य प्रसंग आहेत, त्या मताशी मी सहमत आहे, पण एखादा प्रसंग आजही तुम्हाला तो अगदीच ठासून म्हणजे हृदयावर कोरल्या गेलेला आहे आणि आप्पाची आता आठवण येते. आप्पा खरंच एक, मी असं म्हणेल की आप्पा हे एक युगपुरुष होते. कारण सर्वच संतांनी, सर्वच महामानवांनी, सर्वच पुरुषांनी किंवा साहित्यांनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे की देव मंदिरात नाही, देव दगडात नाही, देव माणसामध्ये आहे. काही रचनासुद्धा आपण ऐकतो, नाही दिसला देव मंदिरात, पाहिला मनमत भजनात. म्हणजे अशा सुंदर रचना ऐकल्याच्या नंतर असं वाटायला लागते की देव कुठं असेल तर देव माणसामध्ये आहे. आणि आदरणीय वीरशैवांचे भाष्यकार, थोर युगपुरुष, स्वातंत्र्य सेनानी, वंदनीय राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचं जीवन हे अत्यंत त्यागमय जीवन होतं. म्हणजे आमची परंपरा जे आम्हाला सांगते, आपण उल्लेख केला की 16व्या शतकामध्ये संत शिरोमणी मन्मथ स्वामींचा, आणि 16व्या शतकामध्ये जी आमच्या धर्माची, आमच्या संप्रदायाची, आमच्या पंथाची जी गलित गात्र अवस्था झाली होती, त्याला ऊर्जित अवस्थेमध्ये आणण्यासाठी त्या काळामध्ये संतश्रेष्ठ संत शिरोमणी मन्मथ स्वामींनी निजू नका जागा जागा, आपल्या स्वधर्माने वागा, अशी हाक देऊन त्यांनी समाजाला जागृत केलं. परत 400 वर्षाचा काळमध्ये लोटल्या गेला आणि पुन्हा तीच पठार अवस्था आमच्या समाजाची निर्माण झाली. आणि हे पाहिल्याच्या नंतर आदरणीय राष्ट्रसंतांना म्हणजे मनाला त्यांची खूप वेदना झाली. म्हणजे फरक कसा आहे मी तुम्हाला सांगणार आहे. कारण संत शिरोमणी मन्मथ स्वामींचा उल्लेख करत असताना तुम्ही सांगितलात की महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचीच म्हणजे विचारधाराच ही त्यांच्या कार्यामध्ये दिसून येते. अगदी खरं आहे. कारण 12व्या शतकातले महात्मा बसवेश्वर सुद्धा हे कुठल्याही मठाचे, पीठाचे हे शिवाचार्य किंवा जगद्गुरू नव्हते. आणि तोच संदर्भ 16व्या शतकामध्ये येतो. संत शिरोमणी मन्मथ स्वामी सुद्धा कुठल्याही मठाचे शिवाचार्य, जगद्गुरू नव्हते. पण त्यांच्या साहित्याशिवाय किंवा त्यांच्या अभंगरचनेशिवाय आज आपल्याला पुढे जाता येत नाही. अतिशय परिवर्तनवादी विचार आणि अतिशय समतेचे विचार म्हणजे 16व्या शतकामध्ये संत शिरोमणी मन्मथ स्वामींनी दिले आहेत. अतिशय सुंदर त्यांची अभंगरचना आहे. जाती कुळ गोत्र न पाहे शंकर, भक्तांचे माहेर स्वामी माझा. म्हणजे एवढा प्रगल्भ विचार घेऊन त्यांनी 16व्या शतकामध्ये लोकांमध्ये जागृती निर्माण केली, समता निर्माण केली, मानवता निर्माण केली. आणि हे काम 16व्या शतकामध्ये संत शिरोमणी मन्मथ स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी जो परमरहस्य ग्रंथ लिहिलेला आहे, त्या परमरहस्य ग्रंथामध्ये वीरशैव संप्रदायामध्ये जसं गुरुला अनन्यसाधारण महत्त्व आहे, पण गुरुची आचारसंहिता परमरहस्यामध्ये सांगितलेली आहे. जशी आम्हाला आमचा देश चालवण्यासाठी राज्यघटना आहे, तसं आमचा संप्रदाय चालवण्यासाठी, आमचा धर्म चालवण्यासाठी आम्हालाही आचारसंहिता आणि घटना आहे. ती परमरहस्य जो ग्रंथ आहे आमचा, ती आमची घटना आहे. त्या परमरहस्यामध्ये गुरु कसा असावा याच्या प्रत्येक ओळीशी जर साम्य असणारं जीवन किंवा त्या ओळीला सार्थकी ठरणारं जीवन, त्या ओळीला समर्पक असणारं जीवन जर माझ्या 58 वर्षाच्या आयुष्यामध्ये कोण जगलेलं मी पाहिलं असेल तर ते एक नाव मला घ्यावं लागेल, राष्ट्रसंत
डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर. जी आचारसंहिता गुरूंची सांगितली आहे ती पूर्ण गुरूंची म्हणजे रूप त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळायची. प्रचंड त्याग, प्रचंड समर्पण, प्रचंड प्रेम, प्रचंड अभ्यास, म्हणजे या प्रत्येक गोष्टीमध्ये गुरु कसा असावा हे जे परमरसामध्ये सांगितलंय त्याला तंतोतंत जुळणार. म्हणून आज आम्ही किंवा अनेक भक्त, अनेक त्यांचे अनुयायी, अनेक जण असं म्हणतात की राष्ट्रसंतांचा अवतार हा मन्मथ स्वामींचाच अवतार आहे असं संबोधलं जातं. त्याचा अर्थ असा आहे की खऱ्या अर्थानं त्यांनी परमरसातलं जीवन स्वतः जगले, वागले आणि लोकांना तशी शिकवणूक दिली. अनेक वेळा त्यांच्यासोबत पहाटेचे 5-5 वाजेपर्यंत चर्चा करणं, असे अनेक रात्री किंवा अनेक प्रसंग मला आजही आठवणीमध्ये आहेत. त्यांच्याच म्हणजे मठामध्ये राजूरला आम्ही पहाटेच्या 5-5 वाजेपर्यंत त्यासोबत एखाद्या विषयावर चर्चा करायची आणि चर्चा करत असताना दिलखुलासपणे तेही चर्चा करायचे. अनेक सूक्ष्म बाबीवर, अनेक समाजातल्या अनिष्ट परंपरेवर ते अगदी सडेतोड बोलायचे. त्यांनी अनेक आपल्या प्रवचनामधून सांगितलेलं होतं की म्हणजे देव दगडात नाही, देव मंदिरात नाही, देव हा माणसात आहे, हे निक्षून त्यांनी अनेक वेळा सांगितलेलं होतं. त्याच्यामुळं त्यांच्या सानिध्यामध्ये, त्यांच्या सानिध्यात म्हणण्यापेक्षा त्यांचं दर्शन झालं तरी खऱ्या अर्थानं जर आमचं मन तेवढं जर स्वच्छ असेल, आम्हीच जर स्वच्छ असू, तर त्यांची जी मुद्रा आहे ती नक्कीच आम्हाला काहीतरी देणारी होती. पण आमचंच मन जर गढूळ असेल तर ती मुद्रा कितीही स्वच्छ असून त्याचा उपयोग नाही. त्याच्यामुळं घेणारा सुद्धा तेवढा पवित्र आणि स्वच्छ असला पाहिजे. त्यामुळं त्यांचे अनेक प्रसंग आमच्या जीवनामध्ये, माझ्यामध्ये आठवणीत राहणारे आहेत. मला एक प्रसंग आवर्जून मी या ठिकाणी सांगणार आहे की या वयामध्ये, म्हणजे साधारणतः ही गोष्ट 8 वर्षापूर्वीची आहे, म्हणजे त्यांचं वय 96 वर्षाचं होतं. 96व्या वर्षी मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे की त्यांनी 38 तास पाणी न पिता आमच्यासोबत प्रवास केला होता. 38 तासाचा प्रवास पाणी न पिता, म्हणजे एवढं, म्हणजे त्यांच्या शरीरावरती त्यांचं काय म्हणू आपण, म्हणजे ताबा होता. एवढं शरीरावर त्यांनी ताबा मिळवलेला होता. म्हणजे एवढं त्यागी आणि एवढं समर्पणाचं, मी तर असं म्हणेल की यालाच देव म्हणावं असं माझं ठाम मत आहे. कारण देव कुणीही आजपर्यंत पाहिला नाही. त्यामुळं हे म्हणजेच देव. म्हणजे असे काही सामान्य माणसापेक्षा वेगळं जीवन जगतात आणि वागतात, हीच ईश्वराची रूपं असतात असं मला या ठिकाणी सांगायचं. नक्कीच सर. खरं तर आपण मागील बऱ्याच वेळापासून आदरणीय सरांचा शिक्षक ते मुख्याध्यापक, कार्यकर्ता ते नेता आणि त्याच्यासोबत समाजामध्ये आणि देशामध्ये, राष्ट्रामध्ये अनेक असलेल्या अनिष्ट प्रथा, परंपरा, व्यसनीपणा या सगळ्यावर अत्यंत प्रखडपणे, कुठलाच संदिग्ध भाव मनामध्ये न ठेवता स्पष्टपणे आपण आपली वैचारिक मनोभूमिका खरं तर आमच्या समोर व्यक्त केलेली आहे. आणि आपल्या या भूमिकेतनं येणाऱ्या पिढ्यांना निश्चित मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रसंतांच्या आयुष्यातला आतापर्यंत न आलेला समोरचा तो प्रसंग सुद्धा खरं तर लोकांच्या समोर आलेला आहे. असे अनेक पैलू आपण तुमच्या आयुष्यातले आणि बदलत्या परिस्थितीत ते उलगडून दाखवलात. त्याबद्दल मनस्वी निश्चितच आपले खूप खूप चॅनलच्या वतीने धन्यवाद देतो आणि आपण इथं थांबूया. नमस्कार. जय शिवा.